परळकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये पुन्हा आपलं सगळं विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा आपण स्टॅटिस्टिकचं मीडियन बिझनेस स्टॅटिस्टिक मीडियन इन्क्लुझिव्ह सिरीज बघणार आहोत. कोणती मीडियनची इन्क्लुझिव्ह सिरीज? सिंपल झाली आपली, डिस्क्रीट झाली, कंटिन्यू झाली आणि इन्क्लुझिव्ह बघून राहिलेलो आहोत आपण मीडियनची इन्क्लुझिव्ह मेथड. मी तुम्हाला सांगितलं सिंपल सिरीज डिस्क्रीट सिरीजमध्ये फॉर्म्युला वेगळा आणि कंटिन्यू इन्क्लुझिव्ह आणि क्युम्युलेटिव्ह मध्ये वेगळा दिलेला आहे. तर बघू आता आपण तर मीडियन मध्ये ही इन्क्लुझिव्ह सिरीज कशी सोडवावी. तर यामध्ये ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी दिलेलीच असते. ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असते. ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल. ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असेल. परंतु यामध्ये ही जी दुसऱ्या नंबरची संख्या आहे त्या दुसऱ्या नंबरच्या सेकंड नंबरच्या ग्रुपच्या सुरुवातीला नसते. त्यानंतर सेकंड नंबरच्या ग्रुपच्या दुसऱ्या नंबरची सेकंड नंबरची संख्या ही थर्ड नंबरच्या सुरुवातीला फर्स्टला नसते. ती बरोबर करून घ्यावं लागते तुम्हाला. m = 10 to 20, 20 to 30, 30 to 40. बघा हे नेक्स्टला आहे ना, आहेत त्या. तर आता आपण या संख्यांमध्ये एम सिरीजला हे इन्क्लुझिव्ह मेथडमध्ये कशामध्ये इन्क्लुझिव्ह मेथडमध्ये एम सिरीज कधीही चेंज करावी. काय करावी? ती चेंज करावी. काय करावी? ती चेंज करावी. मग आता ही चेंज करताना हा 5 दिलेला आहे. यामध्ये 50 पैसे मायनस करायचे. किती मायनस करायचे? 50 पैसा मायनस करावा. m = 50 पैसा 4.5. 9 मध्ये 50 पैसा इन्क्रीज करावा. काय करावं? इकडे डिक्रीज इन्क्रीज, डिक्रीज इन्क्रीज, इकडे इन्क्रीज. पुन्हा 10 मधून 50 पैसे डिक्रीज. 9.5, 14.5, 14.5, 19.5. बघा याच्यामध्ये मायनस करत आहे. काय करत आहे मी? मायनस. आता 20 मध्ये 50 पैसा मायनस झालं. किती येतील? 19.5. ही बघा ही संख्या वापस इथं आली. अशी आलीच पाहिजे ती. वो आने को ही होना, वो नहीं आ गई तो आपका गणित गलत. 24.5, 29.5, 29.5, 34.5, 34.5, 29.5. मुलांना संख्या अगर दिसत नसल्या तर झूम करून बघून घ्यावे. दिसतातच. बघा. आणि फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी पुन्हा अशीच्या अशीच लिहावी तुम्ही. 27, 21, 10, 28 आणि 7. 28 आणि 7. बघा आता हे सीएफ काढायचं. आता इथे मीडियन मध्ये काय करतात? सीएफ काढतात. काय काढत असतात? सीएफ काढतात. बघा आता 8 ही संख्या जशीच्या तशी ठेवावी. मग 8 + 18 करायचे, 27 येतील. 27 + 27 करायचे, 27. 53 येतील. 53 + 21 करायचे. काय करायचे? 21 प्लस करायचे म्हणजे 74 येतील. 70 + 10 करायचे, 84 येतील. 84 + 28 करायचे म्हणून 2. त्यानंतर 112 मध्ये 7 प्लस करायचे, 119. याची ऍडिशनल येणार 119. कॅल्क्युलेट करून घ्यावी. नंतर कॅल्क्युलेशन्स ऑफ फॉर्म्युला तोच यूज करावा तुम्हाला जो या पहिले मी शिकवलेला आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब जरूर करावे. n/2 हे बघा. n/2, n/2. मग m = साईज ऑफ n म्हणजे फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल. m म्हणजे फ्रिक्वेन्सीची ऍडिशनल म्हणजे प्लस. 119/2. 80. m = साईज ऑफ याचं डिवायडेशन 59.5. बघा याला काय करायचं? डिवायडेशन केलं 59.5 येणार. 59.5 येणार. मग m = आता ही संख्या कोणत्या संख्येमध्ये बसून राहिलेली आहे? 8 मध्ये नाही, 26 नाही, 53 नाही, 74 मध्ये येते ना. ही 59 संख्या यामध्ये येते. 53 मध्ये नाही येत. त्याच्या म्हणजे 1 पासून तर 53 पर्यंत ही संख्या येते का? नाही येत. 1 पासून तर 27 पर्यंत 59.5 येणार का? नाही येणार.
तर तुम्हाला 74 मध्ये येणार आहे. ती कशामध्ये येणार आहे? 74 मध्ये. तर हा ग्रुप 70 समोरचा ग्रुप, हे बघा हा ग्रुप. हा म्हणजे ही मिळाली. मग आता 19.5 मायनस 20, सॉरी मायनस नाही हा 2 फॉर 24 पॉईंट. मग आता median is lines in the ग्रुप, हे लिहिणं खूप आवश्यक आहे तुम्हाला. अगर लिहिलं नाही तर तुम्हाला मार्क नाही मिळतील, कमी मिळतात. त्यामुळे तुम्हाला लिहिणं का असते आवश्यक, त्यांना दाखवा लागते बाय applying in the फॉर्म्युला. बघा आता हे फॉर्म्युला, यम इज इक्वल टू, म्हणजे हा यम इज इक्वल टू, फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला, L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F1 यम मायनस सी. आता L1 म्हणजे कोणती संख्या? L1 म्हणजे ग्रुपच्या सुरुवातीची संख्या, जो ग्रुप आलेला असेल त्याची संख्या. मग L2 ही दुसरी संख्या, सेकंड नंबरची. मग आता यम इज इक्वल टू L1 किती आहे? 19.5. L2 कितना आहे? 24.5 मायनस 19.5 अपॉन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कोणती आहे? आता फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्या ग्रुप आलेला असेल त्याच्या समोरची संख्या. त्याच्या कोणती संख्या? समोरची संख्या. मग 21, ही 21 यम. आता सर यम म्हणजे कोणतं? यम म्हणजे आपण कोणत्या संख्या काढली होती डिवायडेशन करून? 59.5. हे 59.5 इथं लिहायची 595 मायनस. मग आता सर सी कोणता? सी म्हणजे 74 पॉईंट, त्याच्या वरची संख्या. त्याच्या वरची संख्या 74च्या वरची संख्या 53. यम इज इक्वल टू 19.5 प्लस मायनस करा 5 राहतात 21. 59.5 मधून 53 मायनस करा 6.5 येतील. यम इज इक्वल टू 19.5 प्लस, यांचं मल्टिप्लिकेशन करावं. यांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन. 6 5चा 30, 6 5चा 30 आणि 5 5चा 25 म्हणजे 2.5 आणि 30 32.5 येतील. त्याला डिवायडेशन 21. यम इज इक्वल टू 19.5 प्लस हे 1.547 येणार आहे. 1.547 3 डिजिट. तर हे 3 डिजिट हा शेवटच्या 2 डिजिट, पॉईंट नंतर 2 डिजिट आहे. किती डिजिट आहे? 2. हे 7 5च्या वरती संख्या असेल तर याला इन्क्रीज करा, नाही तर करू नका. तुम्हाला वाटत असेल करायचं, नाही तर राहू द्यायचं. कठीण जात असेल तर मग यांची ऍडिशनल करायची. यांची काय करायची आहे तुम्हाला आता? ऍडिशनल. म्हणजेच यांची ऍडिशनल येणार आहे तुम्हाला. ती किती येणार? 21.04. 21.04. 21.04. आलं लक्षात? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. बेलवर बिंदास, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात, मी भेटत राहणार. बघा यम सिरीज फ्रिक्वेन्सी पुन्हा दिलेली आहे. आता ही जी संख्या आहे यामध्ये दिलेली पुन्हा आहे का? त्यामध्ये नाही आहे. मग यम सिरीज तयार करताना हा 1 आहे. 1 त्याच्यामध्ये काय करायचं? हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. फक्त मी तुम्हाला यम सिरीज कशी तयार करायची ती सांगत आहे. बघा आता हा 1 0.55 मायनस करायचा. 0.5 मायनस 8.8 मध्ये काय करायचं? प्लस करायचं. अरे प्लस काय करायचं? प्लस प्लस करायचं. आता याच्यामध्ये पुन्हा मायनस 9.5 ते 16.5 म्हणजे 17 आहे. मग पुन्हा मायनस. बघा आपोआप ती संख्या पुढील ग्रुपमध्ये येत राहते. सॉरी इथं हे 8 पाहिजे. इथं 8 सॉरी. आता हे 16.16 म्हणजे 24.5. पुन्हा मग 24.5 मायनस 32.5 मायनस नाही 2 असतो तो. 2 बोलत असतात, मायनस नसतात बोल. 40.2 48.5
48.5, 52, 56.5, मग 56.5 टू 64.5. आता याच्या पुढे तुम्ही लिहिजा हे दोन संख्या आणि गणित तुम्ही सोडवायचं. वाटल्यास फ्रिक्वेन्सी इथं काय करावं लागते, पुन्हा लिहायची ही 2, 4, 7, 13, 18, 24, 17, 9, 5 आणि 1. आणि याचं काय काढायचं तुम्ही, सीएफ काय काढायचा, सीएफ काढायचा. सीएफ कसा काढतात, ही पहिली संख्या जशीच्या तशी यामध्ये ही प्लस करायची. 4 आणि 4 टू 6 होता आणि 6 आणि 7 किती होता, 13 होता आहे ना. आणि 13 आणि 13 किती होता, 26 होता. म्हणजे आता या 26 मध्ये 18 प्लस करता, जे येणार त्यामध्ये 24 प्लस करता, जे येणार त्यामध्ये 17 प्लस करता. असं तुम्ही ते गणित करत राहायचा. म्हणजेच आपण आज मीडियनची इन्क्लुझिव्ह सिरीज ही शिकलेला आहोत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. पुढील भाग उद्या बघू आता.